आमच्या मायमावल्या सगळे आमचे मल्हार मावळे आणि मेंढर घेऊन रस्त्यावर उतरा. कुणीही कायदा हातात घेणार नाही. उद्या आपण राज्यभरामध्ये चक्काजामचं आवाहन केलेलं आहे. खरं म्हणजे सध्या या राज्यावर आसमानी संकट आहे. आमचा बळीराजा प्रचंड दुःखात आहे. सगळीकडे पाणीच पाणी आहे. सामान्य जनता या पावसामुळं त्रस्त आहे आणि अशात आम्ही सुद्धा या जनतेला त्रास द्यावा हे मनाला पटत नाही. परंतु 4 दिवसाचा ओला दुष्काळ असो की कोरडा दुष्काळ असो, या दुष्काळाची दाहकता, या वेदना आम्हाला माहिती आहे. परंतु माझ्या धनगर जमातीवर गेल्या 75 वर्षापासून ओला आणि सुका दोन्ही दुष्काळाचा मारा आहे. आमच्या वेदना काय असतील, आमचे दुःख काय असतील, त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची माफी मागत, माझ्या बळीराजाची माफी मागत उद्याचं आंदोलन होणार हे मी या ठिकाणी जाहीर करतो. धनगर समाज बांधवांना नम्र विनंती करतो, भावांनो, सर्वसामान्य जनतेला फार त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊ. म्हणून सकाळी 11 वाजेपासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत या 3 तासातच आपल्याला रास्ता रोको आणि चक्काजाम करायचा. आमच्या मायमावल्या सगळे आमचे मल्हार मावळे आणि मेंढर घेऊन रस्त्यावर उतरा. कुणीही कायदा हातात घेणार नाही. कुठेही तोडफोड, जाळपोळ, कुणाला शिव्या देणे, चुकीची घोषणाबाजी करणे, या गोष्टी कुणीही करू नये. तसं कुणी केलं तर त्याचं मी समर्थन करणार नाही. शिवाय रास्ता रोको सुद्धा ताकदीनं सकाळी 11 वाजेपासून 2 वाजेपर्यंत ॲम्ब्युलन्स, दवाखान्याचे कारण सोडून कुठल्याच कारणासाठी कुठल्याच वाहनाचा चक्का फिरू देऊ नका. एकदा दाखवा ज्या पद्धतीनं 24 तारखेला अद्भुत, अविश्वसनीय आणि ऐतिहासिक इशारा मोर्चा आपण जालन्यात काढला, त्या पद्धतीनं एकदा महाराष्ट्राला, या सरकारला दाखवून द्या की आम्ही शांततेच्या मार्गाने रस्त्यावर आलो, शांततेच्या मार्गाने रस्ता अडवला आणि शांततेच्याच मार्गाने रस्ता मोकळा करतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण धनगराला आणि धनगर बांधवांना विनंती आहे, ज्या ज्या लोकांनी आम्हाला इथे येऊन पाठिंबा दिला, मग ते कुठल्याही जातीचे असो, कुठल्याही पक्षाचे असो, कुठल्याही संघटनेचे असो, तुम्हाला माहिती आहे तुमच्या भागातले ते लोक आहेत, आता त्यांना सोबत घ्या. कारण मलाही येऊन प्रत्येक जण म्हटलं, दीपक भाऊ, आम्ही तुमच्या सोबत तन मन धनानं आणि प्रत्येक ठिकाणी तुमच्या खांद्याला खांदा लावून कुठं तुमच्या पुढं उभे आहोत. आता ही त्यांच्याही परीक्षेची वेळ आहे की खरंच आमचा कुणी मतासाठी वापर करतंय, आम्हाला बनवतंय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. म्हणून उद्याच्या रास्ता रोको मध्ये परिसरातले लोक, पक्षाचे नेते असतील, विविध पक्ष संघटनेचे नेते असतील, त्यांना सांगा की आता हा आमचा शेवटचा रास्ता रोको आहे, त्यांना पण तुमच्यात सामील करून घ्या. परत एकदा सरकारला विनंती करतो की आपण GR काढणे, महामहिम राष्ट्रपतींना शिफारस करणे, या 2 गोष्टी चर्चा होईल. कोणी करू नका. कारणाच्या कारणाव्यतिरिक्त कुठलीही गाडी फिरू देऊ नका. रस्त्यावर बसा.
ज्यांना किंवा कुठं काही बोललं पाहिजे, इथेही बरेच लोक नाराज झाले, ज्यांना आम्ही इथं बोलू दिलं नाही, त्या सगळ्या लोकांनी उद्या आणि समाजाचं प्रबोधन करा. धन्यवाद.